सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 133 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन US वरून परत आला होता आणि आर्या आणि मधू दोघींनी एकाच दिवशी अर्जुनसाठी लंच बनवला आणि त्याला आपल्या घरी इन्व्हाइट केलं. आणि दोघींकडेही एकाच वेळी कसं जावं या अडचणीत अर्जुन सापडला. त्याला दोन्ही मुली एकसारख्याच प्रिय होत्या. दोघींचंही त्याच्यावर समान प्रेम आहेच, पण आता दोघींनाही नाराज करून जमणार नव्हतं. आणि अर्जुन पहिला माझ्याकडेच येणार असं म्हणून दोघींचंही भांडण लागली. आणि अतुलने अर्जुनला बेडवर झोपवला. दोघींनाही फोन करून सांगितलं की अमेरिकेवरून आल्यापासून त्यांची तब्येत थोडी खराब झाली आहे. म्हणजे आतापर्यंत ठीक होते, पण अचानक त्यांना लूज मोशन सुरू झाले आणि ते बेड रेस्ट घेत आहेत. ते तुम्हा दोघींकडे सुद्धा येऊ शकणार नाही. मग एक काम करा तुम्ही दोघी सुद्धा. जर अर्जुन सरांना खायलाच घालायचं असेल तुमच्या हातचं, तर तुम्ही तुमचा टिफिन घेऊन इकडे या. आणि आता दोघीही देसाई मेन्शनमध्ये येत होत्या आणि आता त्याच वेळी इंद्राच्या घरी अर्जुनला भेटण्यासाठी, त्याची माफी मागण्यासाठी निघालेली नैना मात्र हे सगळं कळल्यावर नाराज झाली आणि पुन्हा परत गेली. आणि आजही अर्जुनला भेटण्याची तिची आशा मावळली. आणि जितेंद्र म्हणाला, इंद्रा सर आता काय करायचं? दुसरा कोणता मार्ग नाही का अर्जुन सरांना भेटण्याचा? आणि इंद्रा म्हणाला, सॉरी जितेंद्र, आता मी तरी काय करू? ते आजारी आहेत असा अतुल अंकलचा फोन आला होता आणि स्वतः आरू तिकडे निघाली आहे. मग ते ऑफिसला सुद्धा येतील की नाही माहीत नाही. आणि जरी गेले ना ऑफिसला तरीसुद्धा त्यांच्या पेंडिंग मीटिंग आणि कामं असणारच. त्यातूनच त्यांची मान वर होणार नाही. मग ते कधी भेटतील आय डोंट नो. आणि जितेंद्र नैनाला म्हणाला, नैना सध्या तरी तू तो विचार सोडूनच दे. आणि दोघेही पुन्हा रिकाम्या हाताने घरी आले. आणि इकडे अर्जुन बेडवरून उठून बसला आणि सारखा घड्याळात बघायचा आणि म्हणायचा, मधू आणि प्रिन्सेस निघाले असतील का रे अतुल? आणि अतुल त्यांनी काय काय केलं असेल रे माझ्यासाठी खायला लंचमध्ये? आणि अतुल त्याला पुन्हा खाली झोपवत म्हणाला, अर्जुन सर तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला लूज मोशन लागले आहेत, त्यामुळे तुम्हाला काहीही खाता येणार नाही, समजलं? आणि अर्जुनने त्याला फटका दिला आणि म्हणाला, डफर कुठला? तुला दुसरं कुठलं तरी काही कारण सांगता येत नव्हतं का? लूज मोशन लागलेत हे का सांगितलं? आता त्या दोघी माझ्यासाठी किती छान छान जेवण घेऊन येतील. एकतर त्या US तिकडचं खाऊन खाऊन मी बोर झालो आहे आणि आता इतकं छान छान खायला मिळतंय तर तू मध्ये पडलास. पण ते काही नाही, मी खाणार म्हणजे खाणार असं म्हणून अर्जुन सर पुन्हा झोपलेले उठून बसले. आणि अतुलनं पुन्हा त्यांच्या पायावर दाब दिला आणि पाय खाली ठेवले. पुन्हा छातीवर दाब दिला आणि पाठीमागे ढकललं आणि झोपवला. आणि म्हणाला, सर आता जर उठलात ना तर मी तुमच्या छाताडावर बसेल, अजिबात उठू नका. आणि तुम्हाला लूज मोशन लागलेले आहेत म्हणजे आहेत, त्यामुळे तुम्ही सगळं पथ्य पाणी सांभाळूनच खायचं. ओन्ली वरण भात खा. आणि हे ऐकून अर्जुनने खूप वाईट तोंड केलं आणि म्हणाला, काय मी फक्त वरण भात खाऊ आणि बाकीचं सगळं कोण खाणार? तू खाशील का? आणि अतुल कॉलर टाईट करत म्हणाला, आता तुम्ही नाही म्हटल्यावर मी ऑप्शन आहेच की. दोघींनी इतकं मेहनतीनं केलेलं वाया कसं घालवायचं नाही का? आणि अर्जुन त्याला फटका देत म्हणाला, बकासूर की औलाद. अतुल खूप चांगला गेम खेळलास बरं का तू माझ्यासोबत. त्यापेक्षा मी एकीकडे गेलो असतो आणि दुसरी नाराज झाली असती तरी चाललं असतं मला. निदान एकीच्या तरी घरचं खायला मिळलं असतं आणि जी नाराज झाली तिला मी कसंही म्हणवलं असतं. आणि अतुल म्हणाला, सर तुम्ही जर हे सगळं खाल्लंच ना तर तुमचं पितळ उघडं पडेल आणि तुम्ही नाटक केलं असं कळेल ना मुलींना, मग त्या कधीच तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, समजलं? सर तुमची काय इज्जत राहील त्यांच्या नजरेत, जरा विचार करा. द ग्रेट अर्जुन सर, ज्यांच्या शब्दाला डॉलरसारखी किंमत असते, ते अर्जुन सर चक्क खोटं बोलतात, तेही मुलींसोबत. आणि सर हे इमॅजिन करूनच मला कसं तरी होते.
सर तुम्ही खोटं बोलू नका. आणि अर्जुन म्हणाला, अतुल असं अरे खोटं तर तू बोलतोस, मला काहीच झालेलं नाही, तरी मलाच खोटं बोलायला सांगितलंस तू. आणि अतुल जीभ चावत म्हणाला, आय मीन सॉरी सर, तुम्ही खरं बोलू नका, नाही तर तुमची इज्जत जाईल. असं म्हणून अतुल बाहेर निघून गेला. आणि अर्जुनला तर कळतच नव्हतं की हा नक्की काय काय बोलून गेला. एकीकडे म्हणतोय की खोटं बोलू नका, दुसरीकडे म्हणतोय की खरं बोलून इज्जत घालवू नका. मी नक्की काय करू असं म्हणून अर्जुन सर कन्फ्यूज झाले आणि उठून बसले. इतक्यात एका पाठोपाठ एक 2 कार गेटमध्ये आल्याचा आवाज आला आणि दोघेही मुली आतमध्ये आल्या. आणि नेहमीप्रमाणेच आर्या, डॅड काय झालं डॅड असं म्हणून बेडरूममध्ये त्याच्या काळजीनं शिरणार. इतक्यात अर्जुननं पटकन खाली पडून त्याच्या अंगावर ब्लँकेट घेतलं त्याच्या एक्सप्रेशन लपवण्यासाठी. आणि आर्या आत आली, त्या पाठोपाठ मधूसुद्धा आली. आणि त्याला अंगावर ब्लँकेट घेतलेला बघून आर्या म्हणाली, डॅड तुम्ही अंगावर ब्लँकेट का घेतलं, तेही इतक्या गरमीमध्ये, तुम्हाला थंडी वाजते का? आणि अर्जुन ब्लँकेटच्या आतून म्हणाला, हो प्रिन्सेस मला थंडी वाजते. आणि मधू म्हणाली, पण डॅड तर म्हणाले तुम्हाला लूज मोशन लागलेत. आणि अर्जुन म्हणाला, हो लूज मोशनसुद्धा लागले आहेत, पण आता लूज मोशन संपले आणि थंडी वाजायला लागली. आणि मधू म्हणाले, लूज मोशन इतक्या लगेच कसे काय संपले, मला ना काहीतरी घोळ वाटतो. आणि हे ऐकून अर्जुन ब्लँकेटच्या आतमध्ये म्हणाला, मर गए, हा अतुल आता कुठे लपून बसला आहे कुणाच ठाऊक. इतक्यात अतुल आतमध्ये आला आणि म्हणाला, तुम्ही दोघी इथे काय करता, चला बाहेर, यांना झोपू द्या, आम्हाला भूक लागली आहे आणि आम्ही कधीची वाट बघतोय तुम्हा दोघींची. आणि मधू म्हणाली, ओ माय गॉड, आता इतक्या आवडीने लंच बनवला होता अर्जुन अंकलसाठी आणि आता तो तसाच राहणार. आणि अतुल म्हणाला, तसाच कसा राहील, मधू बेटा मी आहे ना, मी खातो तो लंच, चला आपण सगळे खाऊया. आणि आर्या म्हणाली, हो अंकल आपण तर खाऊया, पण डॅडच्या आवडीचं बनवलं होतं ना सगळं, डॅडनं नॉनव्हेज आवडतं ना, म्हणून मी सगळं नॉनव्हेजचे प्रकार केले होते. तसं ब्लँकेटच्या आतमध्ये अर्जुनच्या तोंडाला पाणी सुटलं. आणि अतुल म्हणाला, आर्या बेटा तुझे डॅड नेक्स्ट संडेला खातील ना सगळं, आताच ते कुठेही जाणार नाहीत आपल्याला सोडून, आणि त्यांना माफ कर, तू मला वाढ ना, मी तुझ्या डॅडसारखा आहे की नाही. आणि आर्या हसली आणि म्हणाली, ऑफकोर्स अंकल, चला. आणि मधू म्हणाली, अर्जुन अंकल मग तुम्ही काय खाणार, तुम्ही उठू शकता ना. आणि आर्या म्हणाली, मधू डॅडसाठी ना आपण वरण भात देऊया, त्यांना जड अन्न चालणार नाही आणि पचणार नाही. असं म्हणून त्या बाहेर गेल्या आणि तन्वीनं बनवलेलंच वरण भात घेतलं आणि अर्जुनसाठी वाढून ठेवलं. आणि सगळ्यांच्या प्लेटमध्ये मात्र चिकन, मटण, मलाई कोफ्ता, आणखीन काय काय होतं. आणि मग अर्जुनला हाक मारली आणि आजारी असल्याचं नाटक करत तो अतुलच्या शेजारी येऊन बसला. सगळ्यांच्या प्लेटमध्ये बघितलं आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटायला लागलं. आणि अतुलनं त्याला चिमटा घेतला आणि समोर स्वतःच्या प्लेटकडे बघा असं डोळ्यांनी खुणवलं. आणि त्यानं स्वतःच्या प्लेटकडे बघितलं आणि अर्जुनने फार फार वाईट तोंड केलं. आणि तन्वी तोंडाला हात लावून हसली आणि अर्जुनला म्हणाली, अर्जुन तुला लूज मोशन आहेत ना, तर समोर बघ, समोर जे आहे ते खा, मला माहीत आहे हे सगळं बघून तुझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे, पण तू अजिबात इकडे तिकडे बघू नको, नाहीतर तुलाच त्रास होईल. तुला खाऊ वाटतंय सगळं, पण बेबी आता काय करणार, आज तुझ्या नशिबात एकाही मुलीचा लंच नाही, आम्ही मात्र एन्जॉय करतो. असं म्हणून सगळे खायला लागले. आणि घरच्याच वरण भाताकडे अर्जुनने आता खूप केविलवाण्या नजरेनं बघितलं. आणि अतुल तंगडी कबाबचा पहिला घास खाणार इतक्यात अर्जुननं त्याला टेबल खालून चिमटा घेतला आणि त्याला कानात हळूच सांगितलं की टेबलच्या खालून मला दे, नाहीतर मी तुला पण खाऊ देणार नाही. आणि आता अतुलनं भुक्कड असं म्हणून तो तंगडी कबाब हळूच टेबल खालून अर्जुनकडे दिला.
आता तंगडी कबाब हातात घेतला, पण अर्जुन तो खाणार कसा? त्यानं एकदा हात वर उचलला तर मधू त्याच्याकडेच बघत होती आणि पटकन त्यानं हात खाली घेतला आणि ती म्हणाली, अर्जुन अंकल तुम्ही का खात नाही? खा ना तुम्ही पण, तुम्हाला मेडिसिन घ्यायची असतील ना. आता अर्जुनची पूर्ण गोची झाली आणि त्याला त्याचा उजवा हात वर घेताच येईना, कारण त्या हातात तंगडी कबाब होता आणि तो नुसता हसायचा आणि म्हणायचा, मी खातो ना, तुम्ही अजिबात माझ्याकडे बघू नका. असं म्हणून त्यानं आर्यनला खुणावलं आणि डोळा मारला. तसा आर्यननं इशारा समजून मधूला म्हणाला, मधू तू इकडे बघ ना आणि मला सांग, तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये काय काय पाहिलं? मी तर अजून गेलोच नाही यार. आणि अशी मधूला बोलण्यात गुंतवली. इतक्यात अर्जुननं तो तंगडी कबाब खाण्यासाठी पुन्हा हात वर घेतला आणि खाणार इतक्यात आर्यानं त्याच्याकडे बघितलं आणि त्यानं पुन्हा हात खाली घेतला आणि आर्या म्हणाली, डॅड तुमच्या हातात काय आहे? मी आत्ता काय पाहिलं? आणि अर्जुन घाबरला. त्यानं लगेच टेबल खालून तो तंगडी कबाब अतुलच्या हातात दिला आणि दोन्ही हात वर घेऊन म्हणाला, कुठे काय? काहीच नाही, माझे हात तर रिकामे आहेत. आणि आर्या म्हणाली, मग तुम्ही खात का नाही? आणि अर्जुन म्हणाला, खातोय ना, आहे काय? असं म्हणून त्यानं तोंड वाकडं करत वरण भात खायला सुरुवात केली. आणि स्वीटी मनात म्हणाली, बिचारे माझे मामा, सगळे खातात आणि त्यांची दया कोणालाच येत नाही. आता सगळे पटापट खात होते. समोरचं जेवण संपत चाललं होतं आणि अर्जुन सर खूप वाईट तोंड करून तिकडेच बघत होते. आणि त्यांच्या शेजारी बसून खूप चवीनं ते सगळं खाणाऱ्या अतुलकडे बघून अर्जुन म्हणाला, डफर कुठला, खा आत्ता, खा तू आणि तुलाच लूज मोशन लागू दे, माझा श्राप आहे अतुल. आणि अतुल मात्र वा वा वा, काय मस्त झालं आहे हे सगळं, असं म्हणून खात होता. आणि आता प्लेटमध्ये शेवटचे 3-4 कबाब उरले आणि तन्वी म्हणाली, आता हे कोण घेणार? असं म्हटल्यावर अतुल लगेच म्हणाला, मी घेतो, मी, डोंट वरी तन्वी मॅडम. आणि आता अर्जुनला खूप राग आला आणि अतुलने ते कबाब घेण्यासाठी हात पुढे केला. अर्जुनने त्याच्या हातावर हात मारला. त्याला एकही कबाब न देता त्याच्या हातातून ते सगळं हिसकावून घेतलं आणि पटापट खायला लागला. आणि हे बघितलं मधू आणि आर्या तर छाटच पडल्या आणि म्हणाल्या, हे काय, तुम्हाला लूज मोशन आहेत ना, मग तुम्ही हे का खाताय? आणि अतुल हसून म्हणाला, ते लूज मोशनचा दौरा पडला आहे ना त्यांना, म्हणून ते असं करत आहेत. आता मधू आणि आर्याला तर कळत नव्हतं की लूज मोशनचा दौरा असतो तरी कसा. आणि त्यात दोघींची तोंडं बघून तन्वी, आर्यन आणि स्वीटी खूप खूप हसायला लागले आणि अर्जुन मात्र खाण्यामध्ये मग्न होता. आणि तन्वी म्हणाली, आर्या, मधू, त्याला काहीही झालेलं नाही, तुम्हा दोघींपैकी कोणाच्या घरी यावं असा त्याला प्रश्न पडला होता आणि म्हणून आजारी असल्याचं नाटक केलं आणि तुम्हा दोघींना इथे बोलवलं, म्हणजे कोणीच नाराज राहणार नाही. आणि आता त्या दोघींनी अर्जुनकडे चकित होऊन बघितलं, पण आता अर्जुनने दोघींची नजर अतुलकडे वळवली आणि म्हणाला, हा सगळा प्लॅन याचा आहे, याला बोला. आणि नालायक सगळं खात होता, आता काहीसुद्धा देणार नाही असं म्हणून अर्जुन खायला लागला आणि मधू आणि आर्या हसायला लागल्या. आणि मग अर्जुनचं सुद्धा खाऊन झालं आणि तो तृप्त झाला आणि ढेकर देऊन सोफ्यावर रिलॅक्स होऊन बसला आणि म्हणाला दोघींनाही, या ब्युटिफुल लंचसाठी तुम्हा दोघींना काय हवं सांगा, मी खुश आहे. आणि दोघीही म्हणाल्या, आम्हाला काहीही नको, फक्त पुन्हा तुम्ही आजारी असल्याचं नाटक करू नका, कोणी कितीही सांगितलं तरी. आणि इतक्यात इंद्राचा आर्यनला फोन आला आणि आर्यन म्हणाला, प्रिन्सेस, तुझ्या नवऱ्याला तिकडे करमत नाही, बघ त्याचा फोन आलाय, घे. आणि आर्या हसली आणि म्हणाली, तुला आलाय ना, मग तू घे, तो खुश असेल मी इकडे आले म्हणून. आणि आर्यन म्हणाला, म्हणजे तू इतका त्रास देतेस का त्याला, तू इकडे आली आणि तो खुश आहे? असं म्हणून त्यानं हसून फोन घेतला आणि तिकडून इंद्रा थोडा टेन्शनमध्येच म्हणाला, आर्या, तू न्यूज बघितल्या का? आर्यन म्हणाला, नाही, का रे? आणि इंद्रा म्हणाला, तू पटकन TV ऑन कर आणि न्यूज बघ. त्या सरोदियानं तुझ्या विरोधात खूप मोठा प्लॅन रचला आहे आणि आता तो न्यूज चॅनलवर झळकतोय, तेही फ्रंटला. आणि आर्यन शॉक झाला आणि म्हणाला, काय? आणि त्यानं TV ऑन केला आणि न्यूज चॅनल सुरू केला तर न्यूज चॅनलवर
मिस्टर सरोदिया, त्यांचे CEO आणि ती रूममध्ये असलेली त्यांची सेक्रेटरी मुलगी असे सगळेच बसले होते. आणि त्यांनी उलट आर्यनवरच हल्लाबोल करायला सुरुवात केली होती की त्यानंच या मुलीची मागणी केली होती आणि तरच आपली डील होईल असं तो म्हणाला होता. आणि आमच्या कंपनीचे CEO त्यांच्यावर भडकले. आणि मग आर्यन देसाईनं मी अर्जुन देसाईचा मुलगा आहे असं म्हणत तुमची कंपनी आत्ता बंद पाडेन, माझ्याशी पंगा घेऊ नका असं सांगत उलट स्वतःच मीडियाला बोलवलं आणि त्या मुलीला आणि आमच्या कंपनीला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं. वास्तविक पाहता आम्ही फेअर बिझनेसच करतो. आमची कंपनीसुद्धा नामांकित कंपनी आहे. आर्यन देसाई आत्ताच्या नवीन जमान्यातले यंगस्टर बिझनेसमॅन आहेत आणि त्यांचं सतत असलंच चालू असतं काहीतरी. आणि आम्ही त्यांना एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांनी त्यांच्या वडिलांच्या ओळखीचा फायदा घेतला आणि उलट आम्हाला धमकी दिली. आणि आम्ही आता अर्जुन सरांनाच विनंती करतो की त्यांनीच काय तो निर्णय घ्यावा आणि स्वतःच्या मुलाला पाठीशी घालायचं की नाही हे ठरवावं. आणि आता हे सगळं ऐकलं तशी आर्यनच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि ती सेक्रेटरीसुद्धा आता म्हणाली, हो हे खरं आहे आणि त्यांनी मला तुला माझी सेक्रेटरी बनवतो, तुझ्यासारखी ब्युटिफुल स्मार्ट हुशार मुलगी माझी सेक्रेटरी झाली तर मला आवडेल, मला तू खूप आवडलीस असं मला ते म्हणाले. आणि तू तुझ्या कंपनीच्या विरोधात बोल असंही म्हणाले आणि नाही बोललीस तर माझ्या घरच्यांना गायब करतील अशी त्यांनी धमकी दिली होती मला आणि म्हणून मी त्यावेळी खोटं बोलले असं ती सेक्रेटरी धडधडीत कॅमेऱ्यासमोर खोटं बोलत म्हणाली. आणि आता सगळीकडे एकच खळबळ माजली. आणि मिस्टर सरोदिया म्हणजे त्या कंपनीचे मालक म्हणाले, आम्ही आता सगळे छोटे मोठे बिझनेसमॅन मिळून अर्जुन सरांकडे मागणीच करणार आहे की त्यांच्या मुलाला त्यांनी अशा प्रकारे बिझनेसमध्ये येण्याआधीच रोखावं, कारण तो अर्जुन सरांसारखा बिझनेस करत नाही. तो वडिलांच्या नावाचा गैरवापर करतो आणि अर्जुन सरांचं नाव त्याच्यामुळे खराब होत आहे. आणि आता हे ऐकलं आणि सगळेच चाट पडले आणि आर्यनकडे बघायला लागले. आणि आर्यन मात्र सगळ्यांकडे घाबरून बघत होता. आणि आता अर्जुननं सुद्धा आर्यनकडे बघितलं. दोघाही पिता पुत्रांची नजरानजर झाली आणि आर्यन घाबरला.